कोणताही मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जात नाहीये। एका एका धावेने नक्कीच आपल्या संघाचा गणित त्या ठिकाणी दोन्ही खेळाडू कोणताही घाई न करता वैभव आणि प्रथमेश तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावा दुसऱ्या षटक समाप्तीनंतर। तर विजय वाकळे कृपया करून समर्थन कक्षामध्ये यायचे। दिग्विजय तर पुढचं षटक घेऊन येत होतो गिरी। तर पहिल्यांदा डावखुरी हाताचा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजी करताना। तर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा। तिसरे षटक मार्गस्थ असताना गिरी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरे षटक। पुन्हा एकदा गिरी गोलंदाजी मार्गावरती सज्ज वैभवसाठी। पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारला गेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल। तर पहिला डावखुरा पद्धतीचा खेळाडू या पर्वामध्ये पाहायला मिळतोय। तर गोलंदाजी मार्गावरती गिरी फुल टॉस पद्धतीचा चेंडू परंतु खरपोच समाचार त्या ठिकाणी घेता आला नाही। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय परंतु अवघ्या एका धावेवरती मानावं लागेल। मनीष चेंडू खाली येतोय तर दरम्यान एक धाव कंप्लीट करण्यात आली। तर 17 धावा धावफलकावरती तिसरे षटक मार्गस्थ असताना गिरी पुन्हा एकदा सज्ज वैभवसाठी। पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल। कोणत्याही चौकार किंवा मोठ्या फटक्याची या ठिकाणी प्रयत्न केला जात नाही। तिसरे षटक मार्गस्थ असताना अजूनही दोन षटक या ठिकाणी शिल्लक आहेत। स्टेट ड्राईव्ह उत्कृष्ट शॉट तितके चांगले क्षेत्ररक्षण रनआउट होण्याची संधी त्या ठिकाणी होती परंतु चेंडूचं कलेक्शन गिरीकडून झालं नाही आणि खेळाडू आपल्या चौकटीत पुन्हा एकदा कायम। आता मात्र वाईट चेंडू पंचांचा इशारा। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा तिसरे षटक मार्गस्थ असताना। आता मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली एका धावेत भर। तर सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। नितीन वैयक्तिक असं दुसरा आणि संघासाठी 14 षटक घेऊन येतोय। पुन्हा गोलंदाजी मार्गावरती वैभव आणि प्रथमेश सलामीची जोडी अजूनही मैदानावरती एका एका धावेने का होईना कासवाच्या गतीने त्या ठिकाणी आपला धावेचा डोंगर रस्ताना पाहायला दिसून येते। तर नितीन पुन्हा एकदा सज्ज
आता मात्र पंचांचा इशारा वाईट चेंडू अवंतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. चौथा षटक मार्गस्थ असताना उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना या ठिकाणी दिसून येतात प्रथमेश आणि वैभव. तर कोणताही मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाहीये. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान मात्र एक धाव धावून काढली गेली. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. आता मात्र पुन्हा एकदा टॅब पद्धतीचा शॉट त्या ठिकाणी मारला जातोय आणि टिकल्या स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी आपल्या संघासाठी वैभवकडून पाहायला मिळते. त्यांनी 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. तर नो चेंडू पंचांचा इशारा नो बॉल. सत्तावीस धावा. धावफलकावरती 27 धावा. तीन चेंडू 27 धावा. चौथा षटक मार्गस्थ नितीन पुन्हा एकदा सज्ज वैभव साठी. आता मात्र हलक्या हाताने दडवला गेलेला चेंडू. तर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी आपल्या नक्कीच 3 धावा वाचवताना दिसून येतोय. एका उत्कृष्टाचा शॉट त्या ठिकाणी मारला गेला होता. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी भासणार आहे. चौथं षटक मार्गस्थ नितीन चा पुढचा चेंडू. उत्कृष्टाचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नितीनकडून पाहायला मिळालं. फॉलो थ्रो मध्ये धावसंख्या 30 धावा. तर कासवाच्या गतीने का होईना एका धावेच्या मदतीनंतर धावसंख्या 30 धावसंख्या या धावेवरती पोहोचलेली आहे. तर 5वं षटक घेऊन पुन्हा एकदा मनीष. तर 3 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात जास्तीत जास्त 3 खेळाडू माफ करा कमीत कमी 3 खेळाडू जास्तीत जास्त किती वापरू शकतात. तर पुन्हा एकदा मनीष वैयक्तिक असं दुसरा आणि संघासाठी 5वं षटक घेऊन. तर अजूनही या ठिकाणी कोणताही विकेट मात्र घेता आलेला नाहीये. सलामीची जोडी वैभव आणि प्रथमेश. तर धावसंख्येत भर. धावसंख्या 31 धावा. तर या ठिकाणी उत्कृष्टाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पहिला विकेट प्रथमेशच्या स्वरूपात मिळतोय. जागा घेण्यासाठी येतो तो नवा.
एका उत्कृष्ट असा खेळाडू वैभवची जागा घेण्यासाठी येतोय. पाहूया उर्वरित चेंडू गणित आपल्या संघासाठी काय मदत करतोय. मनीष पुन्हा एकदा प्रथमेसाठी. आता मात्र पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्यात आलं, परंतु एका धावेपासून वंचित ठेवू शकत नाही. तर धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा. आता मात्र नवाच्या बॅट तर पहिल्या 4 षटकांमागे उत्कृष्ट अशी खेळी पाहायला मिळाली जय मल्हार वॉरियर संघाकडून. आता मात्र पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अवंतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी यशरिक्षाकडून पाहायला मिळाली. तर मनीष गोलंदाजी मार्कवरती. तर मनीष पुन्हा एकदा शेऱ्यासाठी. आता मात्र बॅटची कडा घेत चेंडू मात्र यशरिक्षकाच्या हातात. धन्यवाद डीजे. तर अवघा एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे. तर पाहूया एका चेंडूवरती किती धावा अर्जित करतायत रोशन. आता मात्र उत्कृष्टाचा चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपाची एक लेग बाय स्वरूपाची धाव. तर धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा. तर यानंतर होणारा सामना अजिंक्य 11 वर्सेस जय महाराष्ट्र स्पोर्ट क्लब. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे आहे. अजिंक्य 11 वर्सेस जय महाराष्ट्र. तर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. तर जय महाराष्ट्र स्पोर्ट क्लब नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. तर अनिल मामा आणि अनिल शिरसट असे दोन्ही अनिल नावाचे खेळाडू. तर करुणा सर, कृपया करून मी आपल्याला विनंती करतो या तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. तर अजिंक्य 11 वर्सेस जय महाराष्ट्र स्पोर्ट क्लब. तर जय महाराष्ट्र संघ टॉस विन झालेला आहे. तर कृपया आपला निर्णय कळवायचा आहे. तर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. तर जय महाराष्ट्र संघाने फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे.
तर सलामीची जोडी मैदानात येते. एक लेफ्ट बॅट्समन पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते गिरी. तर नक्कीच डावखुरे बॅट्समन किंवा बॉलर या ठिकाणी फार कमी पाहायला मिळतात, परंतु त्यांच्याकडे एक वेगळी आगळी शैली नक्कीच असते प्रत्येक खेळाडूकडे. तर पहिला खेळाडू ओपनिंग साठी येतो तो गिरी आणि नॉन स्ट्रायकर आहे तो. तर गिरी आणि गणेश नक्कीच आणि पहिले षटक घेऊन येतो तो नवा. तर फुल टॉस मध्ये चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केला जातोय आणि इष्टरक्षकाच्या बाजून नक्कीच डिक्लेअर स्वरूपाची एक धाव, चोरटी धाव नक्कीच घेतली जाते. तर नवा पुन्हा एकदा गिरीसाठी सज्ज. एक लेफ्ट आर्म बॅट्समन आणि राईट आर्म बॉलर असं कॉम्बिनेशन मात्र आता पहिल्यांदाच मैदानावरती पाहायला मिळतंय. सर टॉस विन जर सामना बरोबरीचा सुटला तर टॉस विन आहे, म्हणजे 34 धावांचं लक्ष या ठिकाणी. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेत गिरी मात्र तंबूच्या आसरे. तर गिरीची जागा घेण्यासाठी येतोय तो मोन्या. तर गोलंदाजी मार्कवरती नवा आणि स्ट्रायकर आहे तो मोन्या. तर एक महत्वपूर्ण खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला नवाने नक्कीच पाठवला. 34 धावांचं लक्ष. तर नवा पुन्हा एकदा मोन्यासाठी. आता मात्र हलक्या हाताने दटावण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. कोणत्याही धावेचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाही. एक चांगली गोलंदाजी नवाकडून पाहायला मिळते. धावफलक मात्र आपल्या जागेवरती स्थिर. नवा पुन्हा एकदा मोन्यासाठी. आता मात्र उत्कृष्टाचा शॉट अवघ्या एका धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावा पहिले षटक मार्गस्थ असताना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बॅट्समन नक्कीच वेल लेफ्ट केला जातोय बॉल. त्या ठिकाणी बॅट्समनला असं वाटलं की कदाचित वाईट चेंडू असेल, परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी थोडासा इनस्विंग होऊन चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा नवा. तर बॅट्समनला त्या ठिकाणी चेक केलं जात आहे नवाकडून. गणेश स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती नवा. आता मात्र उत्कृष्ट असा पुन्हा एकदा इन स्विंग आणि त्या ठिकाणी विकेटची अपील केली जाते. पंच सनी जगताप. तर जय महाराष्ट्र संघाचे अजित नायर कुठे असाल तर समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए, लगा दगा जो फील करे वो जाके तो रेड बुल कटक ले, जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए। बस आज की रात है, कल से वही से अपे है, जी भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं। तर अजित नायर आपल्या कर्णधाराशी संपर्क साधायचा आहे. तर चालू असलेल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसून येते. दोन महत्वपूर्ण खेळाडू मात्र सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला जाते, गणेश आणि गिरी. नक्कीच आता मात्र खेळपट्टीवरती मोन्या आणि मनीष त्या ठिकाणी पाहायला मिळते. भावे आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. तर गोलंदाजी मार्कवरती शर्या वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन शर्या. उत्कृष्ट असा चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी मिळली जाते. तर धाव संख्या 3 धावा. उत्कृष्ट असं पहिलं षटक. त्या ठिकाणी दोन महत्वपूर्ण खेळाडू आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात त्या नावाने. भाव्या शेरे आपल्या संघासाठी काय कामगिरी करते. 34 धावांचं लक्ष पहिल्या इनिंग समाप्तीनंतर. शर्या
आता मात्र पुन्हा एकदा ग्लान्स केला जातो, त्याच पद्धतीचा डिक्लेअर स्वरूपात मध्ये मारला जातोय आणि एका धावेने गावाने कासवाच्या गतीने धावफलक वाढले जाते. 4 धावा. तर थोडासा स्पीड त्या ठिकाणी बॉलवरती क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते. त्या दरम्यान मात्र एक धाव धावून काढली गेली. धावफलक 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. तर सामना लवकरात लवकर चालू करायचा. प्रत्येक इनिंग मागे 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल. फक्त 20 मिनिटांचा अवधी. तर माझ्या मते हा दुसरा सामना चालू आहे. 7 वाजता सामन्याला सुरुवात झाली होती. 5 षटकाचा सामना. दुसरं षटक मार्गस्थ. तर डिक्लेअर स्वरूपाची पुन्हा एकदा धाव होण्याकडून पाहायला मिळते. तर शर्या गोलंदाजी मार्गवरती स्टेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न अवघ्या एका धावावरती समाधान मानावं लागेल. रनआउटची संधी त्या ठिकाणी होती, परंतु कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी केला जात नाहीये. तर सलामीची जोडी मात्र परतल्यानंतर जर भार कोणी खांद्यावरती घेतला असेल तर मोन्या आणि मनीष. तर दुसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तर सामना चालू करायचा आहे. तर वायरीपासून थोडस लांब राहायचंय. कोणाला त्या ठिकाणी करंट लागण्याची सुद्धा शक्यता आहे. उत्कृष्ट अशी नक्कीच एक उत्कृष्ट असा बॉल त्या ठिकाणी टाकला जातो. रनआउट होण्याची संधी, परंतु संधी चुकते आणि एका धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. ती धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातातून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी चांगलं पारितोषिक पहिले षटक या ठिकाणी टाकलं गेलं. नावाकडून 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला आणि 2 रनांचं फक्त एक षटक टाकलं गेलं. तर दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा. तर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. तर तिसरं षटक
तर वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो प्रवीण. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 धावा. 34 धावांचं लक्ष्य, 34 धावांचा डोंगर. त्या ठिकाणी डोंगराचा पाठलाग करताना धावसंख्या 8 धावा. तिसरं षटक मार्गस्थ प्रवीण. उत्कृष्ट असा चेंडू, परंतु पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातातून चूक केली जाते आणि लेगबाय स्वरूपाची बाईद स्वरूपाची 1 धाव. 9 धावा. कोणतेही डिस्कशन करून द्यायचं नाहीये पंच. उत्कृष्ट असा चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला होता, परंतु यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि बाईद स्वरूपाची 1 धाव नक्कीच आली. आता मात्र पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, रनआउट होण्याची संधी, परंतु मनीष मात्र चितेच्या चपळाईने आपल्या चौकटीत पुन्हा एकदा कायम धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 10 धावा. तर मोन्या आणि मनीष मात्र आपल्या संघाचा भार 34 धावांचा डोंगर कशा रीतीने पार पाडतायत. तिसरे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या दरम्यान पाहायला मिळालं वैभव कडून. तर नक्कीच चौकारांची आणि टुडी ची कमतरता नक्कीच या ठिकाणी भासते. आता मात्र अवंतर धावसंख्येत वाढ, पंचांचा इशारा, वाईट चेंडू. उत्कृष्ट असा फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जात आहे. रनआउट होण्याची संधी मात्र नक्कीच होती, परंतु हिट त्या ठिकाणी लागताना दिसून येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावफलक जाऊन पोहोचले ती 14 धावा. तर मोन्या पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडूचा खरफोस समाचार त्या ठिकाणी घेता आलेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला जातो मनीष आणि मोन्याकडून, कारण धाव फलकावरती नक्कीच 34 धावांचा डोंगर त्या ठिकाणी आहे. आता मात्र पुन्हा एकदा बॅट्समनला चेक केलं जात आहे. 14 धावा धाव फलकावरती. आता मात्र बॅटची कडा घेत चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातात आणि तो बस शुरुआत है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई. पार्टी चलेगी till 6. आता मात्र मोन्याची जागा घेण्यासाठी येतो तो सूरज. तर सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पुन्हा एकदा नवा आपल्या संघासाठी चौथं आणि वैयक्तिक असं दुसरे षटक या ठिकाणी टाकताना दिसून येईल. तर नवा मनीसाठी पुन्हा एकदा सज्ज. उत्कृष्ट असं गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. लेगबाय स्वरूपाची धाव त्या ठिकाणी मनीष कडून पाहायला मिळते. एका उत्कृष्ट अशी गोलंदाजी नक्कीच नावाकडून पाहायला मिळते. आता मात्र मोन्याची जागा घेण्यासाठी आलेला सूरज मात्र स्ट्राईक वरती नावासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी नावाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सूरज त्या ठिकाणी वेललेप करताना दिसून येतोय. आता मात्र कव्हरच्या दिशेने मारला गेलेला चेंडू, परंतु अवघ्या एका धावावरती समाधान मानावं लागेल. तर एक धाव त्या ठिकाणी गेली तर काही मोठं नुकसान होताना दिसून येणार नाही. नक्कीच चौकारांची आतषबाजी या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे.
तर नवा मनीषसाठी पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र फुलटॉस मध्ये चेंडू आकाश आखाडे चेंडू खाली होतो. त्या दरम्यान मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सनी जगताप निर्णय मात्र चौकटीत. तर निर्णय मात्र नक्कीच गुलदस्त्यामध्ये ठेवणारा सनी मात्र नक्की चेहऱ्यावरती एक स्मित हास्य मोठी अपील त्या ठिकाणी केली जाते मनीषने दुसऱ्या धावेचा. तर या स्पर्धेतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न आलिया गावात अजब वरात. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेतील सगळ्यात छोट्या उंचीचा खेळाडू नक्कीच आकाश आखाडे त्याच्याकडे मारला गेलेला चेंडू. तर नक्कीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना नवा आपल्या संघासाठी दिसून येतोय. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेत रनआउट होण्याची पुन्हा एकदा संधी आणि सूरज रनआउट. उगवली चांदणी जणू ही उन्हात. सतरा. तर शेवटचं 17 आणि 6 चेंडू मागे 17 धावांची गरज. एक उत्कृष्ट अशी बॉलिंग नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. सुहास चौधरी मित्रमंडळ या संघाकडून 6 चेंडू गणित 17 धावांची गरज. अवघ्या एका धावावरती समाधान मानावं लागेल. 18 धावा. तर नक्कीच ज्या मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी होती ते मोठे फटके अजूनही या ठिकाणी मारले जात नाहीयेत. तर धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 19 धावा. 34 धावांचे लक्ष असताना अवघे 4 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट अशी नक्कीच गोलंदाजी आणि खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला पुन्हा एकदा. आता मात्र बॅटची कडा घेत चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी गेला परंतु अवघ्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा. तर जय महाराष्ट्र आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि या मॅचचं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच जात आहे. तर नवनाथ टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघे 5 रन या ठिकाणी दिले. तर नामदेव सर मी आपल्याला विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं एक आकर्षक टी शर्ट या ठिकाणी आहे. तर जय महाराष्ट्र स्पोर्ट क्लब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर फोटो तर अजिंक्य 11 संघ